नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक 2025-26च्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील मी मनीषा प्रवीण हेकरे आपल्या प्रभागातील समस्या ज्या रामवाडी असेल, क्रांतीनगर असेल, मखमलाबाद असेल, हनुमानवाडी असेल, तांदळेवाडी असेल, गांधारी असेल, अश्वमेध नगर असेल, मेरधाम असेल, अशा प्रभागांमध्ये फिरते. गेली 8 वर्षामध्ये आता 5 वर्ष 2017 साली जे नगरसेवक निवडून गेले होते आणि त्याच्यानंतर जी प्रशासकीय राजवट लागली त्याच्यानंतर मला सांगा, यांचं केंद्रात सरकार, यांचं राज्यात सरकार, तरी देखील एवढा मोठा प्रभाग असताना या प्रभागाचा विकास कुठेतरी थांबलाय. कॉलनीमध्ये रस्ते नाही, रस्त्यावर खड्डे, खड्ड्यात रस्ते, मखमलाबादकरांना कॉलनी परिसरामध्ये पाण्याची तारांबळ, अक्षरशः महिला भगिनी या अशा हे होऊन गेल्या की त्या सांगतात की ताई, आमच्याकडे पाण्याचा समस्या आहे, आमच्याकडे घंटा गाडी वेळेवर येत नाहीये. मग ह्या गेलेल्या नगरसेवकांनी केलं काय? मला एकच प्रश्न विचारायचा आहे, 5 वर्षामध्ये असं काय केलं? एवढ्यांचे जीव गेले. ड्रीम कॅसल पासून मखमलाबाद गावापर्यंत रस्ते एकदम खड्डेमय, कॉलनी परिसरांमध्ये रस्ते नाही, पावसाळ्यात चिखलमय रस्ते, लोकांना येण्या जाण्याचा त्रास, त्या त्रासाला कंटाळून लोकांची झालेली हानी, मृत्यू, अशा सगळ्या गोष्टी जर आपण बघत आलो तर माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की आपल्या परिसरामध्ये होत असलेल्या दुर्घटना, कायदा सुव्यवस्था बिघडत असलेल्या कुठंतरी आपण योग्य उमेदवार म्हणजे मशाल या चिन्हाला भरघोस आणि प्रचंड मताने विजयी करावं असं सांगते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.